पोलीस कर्मचारी अधिकाऱ्यांच्या मुलाला पोलीस पाल्य आरक्षण मिळत नाही, हे पण आपण येत्या 26 तारखेला माननीय मुख्यमंत्र्यांकडे त्याची मागणी करून हा पण मुद्दा करून घेऊया. खूप टफ आहे काही, पण आपण सगळेजण लढू शपथ आतापर्यंत ज्या गोष्टीत आपण भाग घेतला त्याला यशच आणलं, ह्याला पण येईल. आपण पटवून देऊ शासनाला घ्यायची किती अत्यंत गरज आहे. तिसरी गोष्ट, आपण जो व्हीआरएस निवृत्ती घेतली जाते, म्हणजे जे ऍक्च्युअली अनफिट आहेत त्यांना तुम्ही व्हीआरएस द्या, पण एखाद्या जर जाणून मधून कोणी अधिकारी त्यांना व्हीआरएस घ्यायला लावत असेल तर त्या परिवारावर त्याची नामस्कृती जशी त्या ताईवर आली ते पण आपण शासनाकडे एक अपील करून त्याला परत नियुक्ती कशी देता येईल ते मी तुम्ही भोगतेगट लेखीद्वार मी तसं सांगतो. हे झालं व्हीआरएस. तिसरी आणि सर्वात महत्वाची गोष्ट आहे सेवानिवृत्तीनंतर मोफत आरोग्य सुविधा आणि हक्काचं घर. सेवानिवृत्तीनंतर मोफत आरोग्य सुविधा जी एमपीके आपल्याला सेवेत असताना मिळते तीच सुविधा कायम त्या सेवानिवृत्तीनंतर राहावी, कारण जास्त करून आधार पोलीस अधिकारी कर्मचाऱ्याला सेवेच्या नंतर येतात. त्यामुळे ती एक मागणी आपण जास्त प्रमाणात धरण्यासाठी आपले जे प्रमुख होते जसे आपण आधार वाढवले, म्हणजे महात्मा फुले आधार वाढवले, पण त्या एमपीके मध्ये आणखी आधार वाढवा.